आणि आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या एस वॉर्डमधील रस्ते दुरुस्तीच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। युटिलिटी लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चऱ्या बुजवताना अनेक ठिकाणी केवळ माती आणि खडी टाकून काम उरकलं जात आहे। धक्कादायक प्रकार हा सगळा समोर आलाय। कन्नमवार नगर आणि टागोर नगर परिसरात अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पुन्हा खड्डे पडत असून पावसाळ्यात अपघाताचा धोका वाढलाय। या समस्येबाबत ॲडव्होकेट परवीन सय्यद यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र अद्यापही ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार आहे। आणि या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की रस्ता झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि त्याखाली पाईपलाईन असेल किंवा युटिलिटी असेल यासाठी तो खोदला जातो। एस वॉर्डची अशीच काहीशी स्थिती आहे। या ठिकाणी अनेक चांगले रस्ते बनवलेले होते, मात्र वारंवार प्रशासनाकडून आता या ठिकाणी युटिलिटीजला परवानगी दिली जाते आणि त्यानंतर ज्या चरी असतात त्याचं मात्र मेंटेनन्स जे आहे, त्याचा जो योग्य सुयोग्य रस्ता आहे तो होत नसल्याचं पाहायला मिळतं। एस वॉर्डमध्ये असे अनेक रस्ते आहेत ज्या रस्त्याच्या बाजूला किंवा रस्त्याच्या मधोमध अशा चरी खोदलेल्या आहेत आणि ज्या नीट व्यवस्थित मेंटेन करायच्या, पूर्णपणे त्या पॅक बनवायच्या, तर त्या जागी आपण बघितलं तर हे अक्षरशः माती आणि बारीक बारीक दगडं टाकलेले आहेत। याचा जो खुलासा आहे, या संदर्भातला पाठपुरावा जो आहे त्या ॲडव्होकेट परवीन सय्यदजी करत आहेत। मॅडम, काय सांगाल? अतिशय भयावह स्थिती आहे। आपण बघितलं 3 ते 4 बस, म्हणजे हा बसचा मार्ग आहे, कन्नमवार नगरमधला बस डेपोचा मार्ग, इथून सतत बस जात आहेत। तर बसेसला जाण्यासाठी हा व्यवस्थित मार्ग नाही आहे, एका बाजूला कलत आहेत बस पूर्ण। तुम्ही या संदर्भात पाठपुरावा करत आहात, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा BMC प्रशासनाकडं, काय आढळतं आणि एस वॉर्डची काय स्थिती आहे? कन्नमवार नगर विक्रोळी, मी आज सगळ्यात खूप पत्रव्यवहार केला म्युन्सिपल कमिशनर, AMC, DMC, झोनल DMC आणि असिस्टंट कमिशनर समरीन सय्यद, जे एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना। आज सगळ्यात मी स्मरणपत्र 3पर्यंत त्यांना दिलेले आहे, स्मरणपत्र 3पर्यंत मी त्यांना दिलेले आहे, पण ते कारवाई होताना काही दिसत नाही आहे। हे जे ट्रेंच रिइन्स्टेटमेंटची कामं आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाची आहेत। मी आपणास दाखवते कशा प्रकारे त्यांनी कामं केलेली आहेत। आपण बघतोय किती जवळपास अशा चरी खोदण्यात आलेल्या आहेत आणि काय नेमकं? हां, हे बघा, आता मी नॉर्मल इथून तिथे तुम्ही बघाल तर तिथे बस वगैरे गेलेले ते सगळं बसलेलं आहे। आता मी इथे तुम्हाला दाखवते नॉर्मल हे निघणार बाहेर, म्हणजे पाऊस पडला, एक पाऊस झाला तर हे सगळं वाहून जाणार। बरोबर, पूर्ण आपण ही वस्तुस्थिती बघतोय। फक्त बघा, खडी आहे आणि माती खडी असं मिक्सर करून फक्त टाकलेलं आहे। जर आता इथं पाऊस जर पडला आणि आपण बघतोय की वाहनं जाऊन हे पूर्णपणे दबतंय। हा मेन रस्ता आहे आणि ह्या चरीमध्ये टाकलेलं हे आपण बघतो पूर्णपणे दबतंय। याच्यामुळे समतल राहत नाही आणि बसेस एका बाजूला कलंट आहेत, दुचाकीस्वार आहेत, त्यांना अडचणी होत आहेत। नेमकं आता मला सांगा, या अशा प्रकारच्या चरी, आता ही जवळपास 100 ते 150 मीटरची चर आहे, अशा किती चरी एस वॉर्डमध्ये आहेत? अशा एस वॉर्डमध्ये तर खूप साऱ्या चरी आहेत, पण मी स्पेसिफिकली विक्रोली कन्नमवार नगरची जी चरी आहेत ते 6-7 स्पॉट्स आहेत, जे माझ्या अशिलांनी स्पॉट केलेले आहेत, सुनील वेटकर। तर सर, हे 100 ते 200 मीटरच्या चरी ह्या आहेत 5-6 स्पॉटमध्ये जिथे ते राहतात। तर त्या चरी संदर्भात आम्ही म्हणजे हे किती निकृष्ट खालच्या दर्जाचं काम आहे, फोटोसहित आम्ही निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे। किती फोटोज आहेत? नेमकी तक्रार कोणाकडे करतायत? काय पाठपुरावा? आमच्याकडे याचे 250 फोटो आहेत, 250 फोटो आहेत आणि याचा पाठपुरावा मी आपणास दाखवते। मी पेपर्स एवढा पत्रव्यवहार केला आहे आजपर्यंत शासनाला, म्युन्सिपल कमिशनर, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आणि झोनल DMC आणि जे सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांच्यासोबत, पण हे अशा निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर या पत्रव्यवहाराला तरी, म्हणजे जे फोटोज वगैरे आम्ही अटॅच करून पाठवलेले आहेत, फक्त धूळफेक होण्याचं काम आहे, फक्त